नमस्कार. आज आपण हलव्यांचा दागिन्याचा सेट पाहणार आहोत बाळाचा. यासाठी ग्लिटर पेपर मी कट केला आहे. गोल्डन कलर आणि राणी कलर वापरला आहे. मुकुटासाठी तुम्हाला आवडेल त्या डिझाईनमध्ये तुम्ही कट करू शकता. नेकलेस तयार करण्यासाठी यू कट करायचा आणि त्याला वेगवेगळ्या कलरने सजवायचा आहे. तसंच बाजूबंद कंबरपट्टा तयार करायचा आहे. हे पहा, या पद्धतीने यावर आपल्याला लेस लावायची आहे किंवा लोकर अटॅच करायची आहे. ती करण्यासाठी स्टापलर उलटा मारायचा आहे, जेणेकरून तो स्टापलर आपल्या अंगाला किंवा बाळाच्या अंगाला लागणार नाही. इथे बघा, हा स्टापलर पिन जी आहे ती उलटी मारत आहे, पाठीमागे लागणार नाही आणि त्याच्या पिना ज्या आहेत त्या पुढच्या साईडला येतात. असं दोन्ही बाजूला पिनअप करून घ्यायचं आहे. हे पहा, म्हणजे ते बांधायला खूप सोपं पडतं. आता आपल्याला यावर हलवा चिकटवायचा आहे. हलवा चिकटवण्यासाठी फेविबॉन्ड ग्लूचा मी वापर करत आहे. फेविबॉन्ड ग्लू लावल्यावर लगेच सुकतो, त्यामुळे जिथे फेविबॉन्ड ग्लू लावला आहे तिथे एक एक हलव्याचा दाणा चिकटवत जायचा आहे. अशा सगळ्या दागिन्यांवर आपल्याला हलव्याचे दाणे चिकटवायचे आहेत या पद्धतीने. हे पहा, दिसायला हा सेट खूप सुंदर दिसतो. तुम्हाला आवडेल त्या डिझाईनमध्ये तुम्ही हलवा चिकटवू शकता. यामध्ये आपल्याला बासरी करायची आहे. बासरी करण्यासाठी पेन किंवा पेन्सिलच्या मदतीने पेपर रोल करायचा आहे आणि फेविकॉलने चिकटवायचा आहे. व्हाईट ग्लू किंवा फेविकॉलचा वापर करायचा आहे. याला आपण गोल्डन पेपरवरती चिकटवायचा आहे. साईडचा भाग कट करायचा आहे. हा गोल्डन पेपर आपण चिकटवला आहे. आता बासरी सजवण्यासाठी याला मी गिल्टर पेपरचे ड्रॉप शेप 2 कापून घेतले आहेत. हा गिल्टर पेपर आहे, हा स्टिकी आहे, एका साईडने चिकटला जातो. वरचा बटर पेपर काढायचा आणि 2 ड्रॉप शेप पेपर आपल्याला इथे बासरीच्या टोकाला चिकटवायचा आहे 2 बाजूने या पद्धतीने. हे मोरपंखासारखं साधारण आकार काढला आहे. आता हे आपण आपल्या डिझाईनने आवडीनुसार सजवू शकतो आणि त्याच्यावर हलवा चिकटवू शकतो. इथे आपली सुंदर बासरी तयार झाली बाळाच्या हातात देण्यासाठी. हा आपला पूर्ण सेट तयार झाला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.